नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले बोलूया इंडियन बँकबद्दल. तर या बँकचा करंट शेअर प्राईस आहे 524.65 रुपये आणि या बँकने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 21.33%चे रिटर्न दिले आहे आणि या बँकचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 70,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, इंडियन बँक Q3 बिझनेस अपडेट. टोटल डिपॉझिट्स ग्रो 7.3% इयर ऑन इयर बेसिस टू ₹7.02 lakh करोड. तर मित्रांनो, इंडियन बँकने आपल्या Q3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, इंडियन बँकचा टोटल डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 7.3%ने ग्रो होऊन 7 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त आलेला आहे. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेडबद्दल. तर या बँकचा करंट शेअर प्राईस आहे 1,265.60 रुपये आणि या बँकने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 27.36%चे रिटर्न दिले आहे आणि या बँकचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8.93 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 9 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेड फेसेस ₹100.76 करोड GST अँड पेनल्टी डिमांड ऑर्डर. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडला GST आणि पेनल्टी डिमांड नोटीस मिळाला आहे. किती रुपयांचा? 100.76 कोटी रुपयांचा. चला आता बोलूया अडानी विल्मर लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 327.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -13.21%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 42,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, अडानी विल्मर सीज 6% राईज इन सेल्स व्हॉल्यूम इन Q3. रेव्हेन्यू ग्रोज 33%. तर मित्रांनो, अडानी विल्मरने आपला Q3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, अडानी विल्मरच्या सेल्स व्हॉल्यूममध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 6%ची ग्रोथ पाहायला मिळाली आहे आणि अडानी विल्मर लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 33%ने इन्क्रीज झालेला आहे आणि मित्रांनो, अडानी ग्रुपने रिसेंटली अनाऊन्स केले आहे की अडानी ग्रुप अडानी विल्मर लिमिटेडमधून पूर्णपणे एक्झिट करत आहे. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे 7,367.90 रुपये आणि याने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -4.45%चे रिटर्न दिले आहे आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4.5 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड Q3 अपडेट. न्यू लोन्स जंप 22% इयर ऑन इयर बेसिस टू 12.06 मिलियन. ॲसेट अंडर मॅनेजमेंट सर्जेस 28%. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने आपला Q3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा न्यू लोन्स इयर ऑन इयर बेसिसवर 22%ने इन्क्रीज होऊन 12.06 मिलियन आलेला आहे आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा ॲसेट अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 28%ने इन्क्रीज झाला आहे आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 20%ने इन्क्रीज होऊन 3,98,000 कोटी रुपये आलेला आहे. चला आता बोलूया कोटक महिंद्रा बँकबद्दल. तर या बँकचा करंट शेअर प्राईस आहे 1,835.70 रुपये आणि या बँकने आपल्या शेअर होल्डर्सला
लास्ट 1 इयरमध्ये -0.64%चे रिटर्न दिले आहे आणि या बँकचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.5 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक COO अँड CTO मिलिंद नागनूर रिझाईन्स. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँकचे COO आणि CTO मिलिंद नागनूरने रिझाईन केले आहे. चला आता बोलूया HDFC बँक लिमिटेडबद्दल. तर या बँकचा करंट शेअर प्राईज आहे 1748.40 रुपये आणि या बँकने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 3.94%चे रिटर्न दिले आहे आणि या बँकचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 13.38 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 13.5 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडवर 2 अपडेट आलेले आहे. तर मित्रांनो, दोन्हीही अपडेटला एक एक करून कव्हर करूया. तर चला बघूया पहिल्या अपडेटबद्दल. तर मित्रांनो, RBI ग्रँट्स अप्रुव्हल टू HDFC बँक टू ॲक्वायर अप टू 9.50% स्टेक इन AUSFB. तर मित्रांनो, HDFC बँकला RBIने अप्रुव्हल म्हणजे मंजुरी दिली आहे. कशासाठी? AU स्मॉल फायनान्स बँकमध्ये 9.5% पर्यंतची हिस्सेदारी विकत घेण्यासाठी. आणि मित्रांनो, ही मान्यता 2 जानेवारी 2026 पर्यंत व्हॅलिड राहणार आहे. तर चला बघूया दुसऱ्या अपडेटबद्दल. मित्रांनो, HDFC बँक Q3 बिझनेस अपडेट. टोटल डिपॉझिट्स ग्रो 15.8% इयर ऑन इयर बेसिस टू ₹256,35,000 करोड रुपीज. तर मित्रांनो, HDFC बँकने आपला Q3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडचा टोटल डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 15.8%ने इन्क्रीज होऊन 256,35,000 कोटी रुपये आला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. आणि मित्रांनो, उद्या 6 वाजताचा व्हिडिओ असा येणार आहे की आपल्याला पुढच्या वीकमध्ये कोणकोणत्या कंपन्यांचे Q3चा रिझल्ट पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, चला भेटूया उद्या 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.